सत्संगजी प्रेमाने बोला धन निरंकारजी. तर सत्संगजी, एखादा शेतकरी शेतामध्ये ज्यावेळी बीज पेरतो त्यावेळी जे बीज पेरल्यानंतर त्याची उगवण होते आणि त्या बीजाबरोबर उगवत असताना त्याच्याबरोबर त्या बीजाबरोबर तण देखील उगवलं जातं. तर सत्संगजी तसंच आपल्या पण जीवनामध्ये जे ब्रह्मज्ञानाचा साठा आपल्याला मिळालेला आहे त्याच्याबरोबर ही माया देखील आलेली आहे. तर ते तण काढून टाकणे गरजेचं आहे, कारण की आपल्या जीवनामध्ये माया ही अशी आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीत म्हणजे परमार्थाच्या वाटेवर चालत असताना माया ही आपल्याला अडचण करत असते. तसंच जसं शेतामध्ये पीक येत आहे त्यावेळी त्याच्याबरोबर जे तण आहे ते तण देखील एक माया आहे आणि ते जर काढलं तर ते पीक सुजलाम सुफलाम येणार आहे सत्संगाची. म्हणून आपण आपल्या जीवनात जे ब्रह्मज्ञान रूपी आपल्याला जे मोलाचे वाघिणीसारखे दूध मिळालेले आहे त्याचं आपण पालन करूया, त्याच्या वचनावर चालूया आणि जे मायारूपी जे आपल्याला मिळालेली जी मोह माया, पैसा, अडका, बंगला, गाडी याच्यापासून आपण अलिप्त राहूया आणि या खऱ्या परमात्म्याशी ओळख करून आपला इहलोक आणि परलोक सुखी करूया. सत्संगत प्रेमाने